मैं एक क्वेश्चन आपको पूछना चाहता हूँ कि लास्ट 3-4 एमएनएफ के मीटिंग मैंने अटेंड किया है, बुरे नहीं। पर मैंने मुझे आप सबने सुना है गवर्नमेंट क्या क्या रोल अभी कर रही है, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज उनके क्या क्या स्कीम्स है उसके बारे में मैंने ऑलरेडी बता दिया है। सुबह भी मेरे अंदाज से गायकवाड़ साहब यहाँ आए थे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर से। उन्होंने जो CMEGP हो, PMEGP हो, बीज भांडवल योजना हो, उसके बारे में इंफॉर्मेशन आपको दी होगी। मैं आपको क्वेश्चन पूछना चाहता हूँ कि उन्होंने जो स्कीम बताया है सुबह सुबह, वो सब आपको आपके समझ में आ गई क्या? उसमें कुछ प्रॉब्लम्स है, आपको कुछ क्वेश्चन है उसमें? जो स्कीम उन्होंने जो बताया है आपको CMEGP PMEGP, उसके बारे में कुछ शंका प्रश्न हो तो मैं फिर आपको बताना चाहता हूँ। नहीं हो तो मेरे पास ऑलरेडी टाइम दिया है शिकालगर साहब ने कि 15 मिनट मुझे टाइम दिया है और 15 मिनट मेरी मिसेस यहाँ बोलने वाली है। सुबह मेरे साथी यहाँ आने वाले थे मिस्टर मदन कुमार शेड़के, लेकिन वो आ नहीं सके। उनका फ़ोन आया था मेरे सीनियर ऑफिसर का कि वो जा नहीं सकते, तो आप MCD के बारे में भी थोड़ा बातचीत करो, लोगों को इन्फॉर्मेशन दे दो, और जनरल मैं आपके साथ थोड़ा सा बातचीत करूँगा। उसके पहले मैं आप सबको एक क्वेश्चन पूछना चाहता हूँ कि लास्ट 3-4 मीटिंग मैंने जो MNF का अटेंड किया है, आप सबको मराठी समझती होगी, कोई प्रॉब्लम नहीं उसमें, पर मेरे अंदाज से मैं मराठी बोलो तो अच्छा रहेगा। सर्वप्रथम मी मिस्टर झाकीर शिकलगार की जे या MNFचे मेन संस्थापक आहेत आणि खूप चांगलं या ठिकाणी काम करतायत, आणि 1995 से उनके और मेरी बहुत अच्छी दोस्ती आहे, खूप चांगली आमची मैत्री आहे। आणि ह्या मैत्रीचं वैशिष्ट्य असं आहे की हाँ कारवा कंटिन्यू चल रहा है। मुझे ऐसा नहीं हुआ कि कुछ बीच में 2-4 साल ऐसे गए कि उनका और मेरा बातचीत नहीं हुई, उनके साथ मेरी दोस्ती नहीं रही, ऐसा कोई नहीं। 1995 से अभी तक कंटिन्यू हम एकमेकांच्या संपर्कामध्ये या ठिकाणी आहोत, कॉन्टैक्ट में हम रहे हैं। तर ये जो उन्होंने काम किया है, पहले मीटिंग जो हमारी हुई थी मैंने उनको ऑलरेडी बोल दिया है कि MNF का जो एक्टिविटी आपने शुरू कर दी है, उसके लिए जो सहयोग चाहिए, जो आपको हेल्प चाहिए, वो हमारी तरफ से ज़रूर मिलेगा। हमने एक नई ऑर्गेनाइजेशन रिटायर होने के बाद शुरू कर दिए। मैं और मिसेस अंजलि उमा, वे आर फाउंडर मेंबर ऑफ शिवमुद्रा इनोवेटिव फाउंडेशन। ये जो शिवमुद्रा इनोवेटिव फाउंडेशन है, जिनको कुछ उद्योग व्यवसाय शुरू करना है, उनके लिए वो मार्गदर्शन करने वाली ऑर्गेनाइजेशन है। इतना ही नहीं, वुमेन एम्पावरमेंट हो, कोई हेल्थ के बारे में कुछ वर्कशॉप हो, कुछ म्हणजे निसर्ग आपण ज्याला म्हणतो निसर्गाच्या बाबतीत अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करणं, तर हा सगळा कामाचा आमचा भाग या ठिकाणी ठेवलेला आहे। मला फक्त तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची की MNF और शिवमुद्रा इनोवेटिव फाउंडेशन या दोन्ही संस्था आपण भविष्यामध्ये पण एकत्र या ठिकाणी काम करणार आहोत। आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करायचे। माझं स्वतःचं नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, आणि MNF और शिवमुद्रा इनोवेटिव फाउंडेशन दोन्ही ह्या संस्था जर एकत्र या ठिकाणी जर आल्या तर खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होऊ शकतं। सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही सर्वजण 2 दिवस या ठिकाणी एकत्र आलेला आहात। एकदा तुम्हीच तुमच्यासाठी एकदा जोरात टाळ्या या ठिकाणी वाजवा। असं म्हटलं तर की एकत्र आल्याशिवाय आपली प्रगती या ठिकाणी होत नाही, तर एकत्र होणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे। आता हे एकत्र येण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होणार आहे, मी नेहमी माझ्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगत असतो की प्रत्येक माणसाला जीवनामध्ये जे काही यश मिळतं त्या यशामध्ये 3 गोष्टींचा सहभाग असतो। फर्स्ट इज स्किल्स मीन्स कौशल्य आपण ज्याला म्हणतो। सेकंड इज नॉलेजला आपण ज्ञान असं म्हणतो, आणि थर्ड इज ॲटिट्यूडला मराठीमध्ये आपण म्हटलं तर काय म्हटलं तर ॲटिट्यूडला
दृष्टिकोन असं म्हटलं तर प्रत्येक माणसाला जीवनामध्ये जे काही यश मिळतं त्या यशामध्ये फक्त ह्या तीनच गोष्टींचा सहभाग आहे, स्किल, नॉलेज आणि ॲटिट्यूड. याच्यावरती मित्रांनो खूप मोठं संशोधन झालेलं आहे आणि ते संशोधन असं सांगतं की प्रत्येक माणसाला जीवनामध्ये जे काही यश मिळतं त्या यशामध्ये स्किल आणि नॉलेजचा सहभाग फक्त 15% असतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या ॲटिट्यूडचा सहभाग हा मोर दॅन 85% त्या ठिकाणी असतो. माझं जे शिवमुद्राचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये मी बरीच पोस्टर्स त्या ठिकाणी लावलेले आहे. डॉक्टर अब्दुल कलामांचं पोस्टर लावलेलं आहे, जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे ॲलन मस्क त्यांचं पोस्टर लावलेलं आहे, BG शिर्केंचं पोस्टर लावलेलं आहे, महात्मा गांधींचं पोस्टर त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि ही जी काही मोठी माणसं होऊन गेलेले आहे प्रत्येकाच्या तोंडचं एक वाक्य त्याच्या फोटोच्या खाली लिहिलेलं आहे. तिथं माझ्या ऑफिसमध्ये जी काय अनेक पोस्टर लावलेले त्या पोस्टरमध्ये एक ॲलन मस्कचं मी एक पोस्टर लावले, मुद्दाम मी लावलेलं आहे. ॲलन मस्क काय म्हणतो की मी कुठल्याही टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये मी शिकलेलो नाही, मी जगातल्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये मी टॉपर नव्हतो, पण जगातल्या सगळ्या टॉप युनिव्हर्सिटीतले सगळे टॉपर माझ्याकडे सध्या काम करत आहेत. इसको क्या बोलते हैं, इसको बोलते हैं हम ॲटिट्यूड. म्हणजे आपली ॲटिट्यूड, आपला दृष्टिकोन कसा आहे याच्यावरती बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी डिपेंड असतात. आता बरीच लोक म्हणतात कोरोना होऊन गेला, शेकडो नाही हजारो लोकांचे उद्योग बंद झाले, शेकडो नाही लाखो लोकांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी गेल्या. तर एक लक्षात घ्या, मला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगेल की तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी पण आपल्याला आलेल्या आहे ना, संधी पण तेवढ्याच आलेल्या आहे. भारताकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहिलं जातं आहे सध्या. चीनकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन या ठिकाणी बदललेला आहे. वी ऑल आर इंडियन, बरोबर की नाही? मग आपण जर भारतामध्ये राहत असेल आणि भारताकडे संपूर्ण जग जर वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जर पाहत असेल तर या संधीचा आपण सर्वांनी या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे. आता ग्लोबलायझेशनचा आपण या ठिकाणी विचार करतो. ग्लोबलायझेशनमध्ये प्रचंड संधी या ठिकाणी आहेत, प्रचंड म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही एवढ्या संधी या ठिकाणी आहेत. आणि तसं पाहिलं तर भारताचं एक्सपोर्ट अजून पाहिजे तेवढं त्या ठिकाणी नाही. आता साधा एक या ठिकाणी जर विचार केला की उदाहरणार्थ आपण प्लॅस्टिक खेळणीचा या ठिकाणी विचार करतो. प्लॅस्टिकच्या खेळणीचा जेव्हा आपण विचार करतो मोर दॅन 95% म्हणजे प्लॅस्टिक जे काय स्पोर्ट्सचे आयटम असतात ते आपण इम्पोर्ट करतो आणि ते बहुतांश इम्पोर्ट कुठून होतात? चायनामधून होतात. एवढंच नाही तर यावर्षी नाही मागच्या 3-4 वर्षापासून गणपतीच्या मूर्तीसुद्धा चायनाहून या ठिकाणी इम्पोर्ट होतात. म्हणजे मी एक स्वदेशीचं एक आम्ही सेमिनार त्या ठिकाणी एक अटेंड केलं मुंबईमध्ये. तेव्हाच मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब त्या ठिकाणी होते, ते पण त्या वर्कशॉपला त्या ठिकाणी आलेले होते. मैत्रीतर्फे तो सेमिनार मुंबईमध्ये मंत्रालयाच्या जवळ एक ट्रेनिंग हॉल आहे यशवंतराव चव्हाण भवन, तिथं तो ट्रेनिंग प्रोग्राम त्या ठिकाणी होता. 2 दिवसाचं वर्कशॉप होतं. आता विषय होता की भारतीय प्रॉडक्ट लोकांनी जास्तीत जास्त या ठिकाणी घेतली पाहिजे, भारतीय प्रॉडक्टला जास्तीत जास्त वाव या ठिकाणी दिला पाहिजे. पण ज्यावेळेस ते म्हणजे आमच्याकडं हातामध्ये फोल्डर आलं तर त्या फोल्डरवरती लिहिलं होतं मेड इन चायना. म्हणजे प्रोग्राम भारतातला होता आणि त्या फोल्डरवरती मात्र मेड इन चायना या ठिकाणी लिहिलं होतं. म्हणजे किती गंमत या ठिकाणी आहे पहा. मला तुम्हाला सर्वांना एवढं सांगायचं की प्रचंड संधी या ठिकाणी आहे आणि ह्या संधी जर आपण या ठिकाणी जर घेऊ शकलो नाही तर बाहेरची लोक, परदेशातली लोक नक्की या ठिकाणी येतील आणि आपल्यावरती राज्य करतील. आता पूर्वीच्या काळात इंग्रजांनी आपल्यावरती खूप वर्ष राज्य त्या ठिकाणी केलं, 150 वर्ष राज्य त्यांनी आपल्यावरती केलं. आता 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, इंग्रज परत या ठिकाणी गेले. पण आता तुम्ही पाहिलं असेल ग्लोबलायझेशनमध्ये आता परदेशी युनिव्हर्सिटीज आता भारतामध्ये येत आहेत. पुढच्या काही वर्षात हॉवर्डसारख्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी भारतामध्ये येतील. म्हणजे जरी आपल्याला स्वातंत्र्य या ठिकाणी मिळालेलं असलं तरी कदाचित आर्थिक स्वातंत्र्य भविष्यामध्ये आपल्यामध्ये राहील याची खात्री आपण या ठिकाणी देऊ शकत नाही. म्हणून माझं असं म्हणणं की आपण जी काय माणसं आहोत, मराठी माणसं आहोत, महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस आपला हा मराठी माणूस आहे, तर आपण उद्योगामध्ये व्यवसायामध्ये या ठिकाणी आलं पाहिजे. आता उद्योगामध्ये व्यवसायामध्ये जर यायचं असेल तर आपली जी संस्था आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, की ज्या संस्थेमध्ये मी 32 वर्ष रिजनल ऑफिसर म्हणून काम केलं, तर ही संस्था काय करते एका वाक्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, ज्यांना उद्योजक बनायचे, व्यावसायिक बनायचे अशा मदत करणारी, मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे.
देर इज नंबर ऑफ ट्रेनिंग प्रोग्राम, वेगळ्या पद्धतीचे नंबर ऑफ प्रोग्राम्स त्या ठिकाणी आहेत. अगदी आपली उदाहरण ही MNF ऑर्गनायझेशन आहे, तर अशा पद्धतीच्या ऑर्गनायझेशनसाठी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात. जे काही कंपनीचे कामगार आहेत त्यांचा परफॉर्मन्स चांगला यावा असेल त्यांच्यासाठी परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम आहेत. ज्यांना आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये बदल करायचे त्यांच्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत. ज्यांना उद्योग व्यवसायामध्ये यायचे त्यांना एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट असे नंबर ऑफ प्रोग्राम ह्या संस्थेचा आहे. तर हे जे काय ट्रेनिंग प्रोग्राम असतात ह्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सगळ्यात जास्त भर हे तुमच्या ॲटिट्यूड चेंज करण्यावरती त्या ठिकाणी दिला जातो. त्याच्यामध्ये हा जो काही वेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये 3 दिवसाचा एक अचिव्हमेंट मोटिवेशन ट्रेनिंग प्रोग्राम असतो ज्याला आपण सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण म्हणतो. तर हे जे काही सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण किंवा अचिव्हमेंट मोटिवेशन ट्रेनिंग प्रोग्राम म्हटलं जातं किंवा अभिप्रेरणा प्रशिक्षण असंही त्याला म्हटलं जातं किंवा सिद्धी प्रेरित व्यक्ती बनण्यासाठी लागणारी जी काय त्याला इनपुट्स लागतात ते इनपुट्स त्या अचिव्हमेंट मोटिवेशन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दिलं जातं. इट इज टोटली बेस्ड ऑन एंटरप्रेन्योरियल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हा पूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम 3 दिवसाचा उद्योजकी व्यक्तिमत्व विकासावरती आधारित असतं. त्याच्यामध्ये काही सायकोलॉजी सेशन असतात, काही बिझनेस गेम्स त्या ठिकाणी असतात की जेणेकरून तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व हे उद्योजकी व्यक्तिमत्व विकास घडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. मग त्या EDPमध्ये बाकीचे बरेच इनपुट असतात. तुम्हाला जर उद्योग व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी शासनाच्या काय काय योजना आहेत त्या योजनांचा जर तुम्हाला बेनिफिट घ्यायचा असेल त्याच्या टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी काय आहेत. एवढंच नाही, जर उद्योगात व्यवसायात जर तुम्हाला यायचं असेल कोणकोणत्या उद्योग किंवा व्यवसायाला या ठिकाणी वाव आहे आणि तो वाव सांगत असताना एरिया वाईज वाव त्या ठिकाणी सांगितलं होतं. उदाहरण तुम्हाला केमिकलच्या क्षेत्रामध्ये जर जायचं असेल अपॉर्च्युनिटीज इन केमिकल इंडस्ट्री. तुम्हाला जर फूड सेक्टरमध्ये जायचं असेल अपॉर्च्युनिटी इन फूड इंडस्ट्री. तुम्हाला जर प्लॅस्टिकच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल अपॉर्च्युनिटी इन प्लॅस्टिक इंडस्ट्री. तुम्हाला जर IT क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल अपॉर्च्युनिटी IT किंवा कॉम्प्युटर्स एरिया. म्हणजे असे नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी असतात आणि त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन त्या क्षेत्रामध्ये काय काय संधी आहे या ठिकाणी सगळे त्या संबंधीचं मार्गदर्शन केलं जातं. एवढंच नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये एवढ्या सगळ्या संधी सांगितल्या तर आपल्या मनामध्ये गोंधळ होतो की अरे एवढ्या जर उद्योग संधी या ठिकाणी असेल तर आपण त्यातून कुठला उद्योग व्यवसाय या ठिकाणी करूया. तर मग त्याच्यामध्ये एक पार्ट असतो तो म्हणजे मार्केट सर्वेचा. मग मार्केट सर्वे असं म्हटलं जातं की मार्केट सर्वे हा उद्योगाच्या इमारतीचा पाया असतो. तो जर पाया भक्कम झाला तर त्याच्यावरती उद्योगाची इमारत भक्कमपणे उभी राहू शकते. मग मार्केट सर्वे कसा करायचा त्याचे टूल्स टेक्निक मार्केट सर्वेची क्वेश्चनर मार्केट सर्वेला करायचं म्हणजे नक्की काय करायचं कोणाला जाऊन भेटायचं एखादी व्यक्ती माहिती देत नसेल त्याच्याकडून माहिती कशी काढायची याची सगळी माहिती त्या ठिकाणी दिली जाते. मग मार्केट सर्वे झाल्यानंतर पुढचा पार्ट सुरू होतो तो म्हणजे प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन प्रोसेस. प्रकल्पाची निवड प्रक्रिया. जसं तुमच्या एखादा बांधव म्हणला की सर मला 5 स्टार हॉटेल टाकायचे. मग 5 स्टार हॉटेल जर टाकायचं असेल त्याला पैसा पण तेवढा मोठ्या प्रमाणात लागतो. एखादा म्हणला माझ्याकडे 50,000 रुपये किंवा 5 लाख रुपये 5 लाखामध्ये 5 स्टार हॉटेल आपण टाकू शकत नाही. मग जे काय उद्योगाची निवड प्रक्रिया आहे ज्याला प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया लावला जातो. पहिला क्रायटेरिया लावला तो ओन इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी. तुमची स्वतःची गुंतवणूक क्षमता काय आहे. जसं डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे लो एम इज अ क्राईम. आपल्याला जर जीवनामध्ये ध्येयच ठेवायचं असेल तर मोठं ध्येय ठेवा. पण आत्ता जर तुमच्याकडे 5 लाख रुपये असेल तुम्ही एखाद्या साध्या हॉटेलपासून किंवा ढाब्यापासून सुरुवात करा. दिस इज अ शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल इज अ 5 स्टार हॉटेल. बरोबर नाही. मग उद्योगाचे किंवा व्यवसायाच्या निवड प्रक्रियामध्ये पहिली चाळणी त्या ठिकाणी आम्ही लावायला सांगतो ती म्हणजे ओन इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी. दुसरी अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. तिसरी टेक्निकल नो-हाव. तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा म्हणजे त्याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. जर नॉलेज नसेल तर आपण उद्योग करू शकत नाही. एवढंच नाही तर मग पुढचा पार्ट आहे तुम्हाला अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. तुम्हाला जो उद्योग व्यवसाय करायचा त्या उद्योगासंबंधी आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या परिसरात उपलब्ध आहे की नाही याची माहिती त्या ठिकाणी सांगितली जाते. थोडक्यात उद्योग किंवा व्यवसाय निवडणं ही अतिशय महत्त्वाची भाग आहे. असं म्हटलं जातं की आपण ज्या दिवशी योग्य पद्धतीचा उद्योग निवडतो त्या दिवशी आपलं उद्योगातलं 50% यश त्या ठिकाणी आपलं ठरलेलं असतं. बरोबर की नाही. पण आपण जर कोणाच्या सांगण्यावरती उदाहरण आमच्या साहेबांना म्हटलं की सर सध्या फूड इंडस्ट्रीमध्ये भरपूर स्कोप आहे तुम्ही फूड इंडस्ट्री टाका.
मग त्यांना असं वाटतं अरे उमाप साहेब ह्या सेमिनारमध्ये आले होते, त्यांनी असं सांगितलं आहे फूड इंडस्ट्रीमध्ये वाव आहे, आपण फूड इंडस्ट्रीमध्ये जाऊया. कुणीतरी काका मामा सांगतोय म्हणून तो उद्योग करण्यापेक्षा खरोच त्या उद्योगाला वाव आहे का, खरोच तो उद्योग त्या ठिकाणी चालू शकतो का, आपल्याला जो उद्योग सुचवण्यात आलेला आहे किंवा आपल्याला जो उद्योग करावासा वाटतोय त्या उद्योगाची 5 वर्षानंतरची काय परिस्थिती असणार आहे याची सगळी माहिती त्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागते. मग एकदा ही उद्योग निवडीची प्रक्रिया झाल्यानंतर पुढचा पार्ट सुरू होतो म्हणजे मार्केटिंग. कुठली वस्तू तयार करणं सोपं आहे पण ते विकणं अवघड आहे. मग ते विकायचं कसं, मग मार्केटिंगमध्ये पण अगदी डिजिटल मार्केटिंगपासून बरेच सोशल मीडिया सगळा तो भाग त्याच्यामध्ये आलं. मग मार्केटिंगचे इनपुट्स त्या ठिकाणी दिले जातात. काही फॅक्टरी व्हिजिट 1 ते 2 दिवसाच्या फॅक्टरी व्हिजिट आम्ही त्या प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी ठेवतो. काही सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स तुमच्यासारखे बोलून त्यांचा अनुभव कथन, त्यांना काय अडचण आल्या, त्यांनी त्याच्यावर कशा पद्धतीची मात केली, ज्याला आपण म्हणतो ॲज अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर एक्सपिरियन्स शेअरिंग, त्यांचं एक्सपिरियन्स शेअरिंग या प्रोग्राममध्ये केलं जातं. एवढंच नाही तर हाऊ टू मेंटेन अकाउंट्स, हाऊ टू प्रिपेअर प्रोजेक्ट रिपोर्ट, म्हणजे एवढंच नाही तर लिगल फॉर्मॅलिटीज, जर तुम्हाला उद्योग करायचा असेल काय काय लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण केलं याची सगळी माहिती त्या ठिकाणी ह्या वेगळ्या पद्धतीच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी सांगितली जाते. थोडक्यात हे जे काय ट्रेनिंग प्रोग्राम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र किंवा शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशन मार्फत जे काय आपण घेत असतो तर हे टर्निंग, आपल्या जीवनाला टर्निंग देणारे प्रोग्राम असतात. इट इज द टर्निंग पॉईंट इन आवर लाईफ. कारण का उदाहरणतः आपल्याला कुठल्या एखाद्या उदाहरणतः किल्ल्यावरती जायचं असेल, फोर्टवरती जायचं असेल, योग्य दिशा माहीत असेल तर आपण लवकर पोचू शकतो. जर दिशाच माहीत नसेल तर कदाचित जंगलामध्ये किंवा वाट आपली चुकू शकते. जिथं 1 तासात किल्ला एखादा चढायला पाहिजे कदाचित 4 तास आपल्याला तिथं लागू शकतात. आपला मॅन्डेज त्या ठिकाणी वाया जातो, वेळ वाया जातो, पैसा वाया जातो. तर हे मार्गदर्शन करणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे, घेणं आवश्यक आहे. याच्यावरती एका संस्थेने असा सर्वे केलेला आहे. ती संस्था अशी सांगते की ज्यांनी ट्रेनिंग घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे अशा लोकांचं यशस्वी होण्याचं प्रमाण 99% आहे. ज्यांनी कुठल्या पैसा ट्रेनिंग न घेता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे अशा लोकांचं यशस्वी होण्याचं प्रमाण फक्त 50% आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सिंधी, मारवाडी, गुजराती लोक ही कुठं ट्रेनिंग घेत आहेत, तर ही लोक ट्रेनिंग घेत नाही. कारण त्यांचं ट्रेनिंग लहानपणापासून चाललेलं असतं. त्यांची छोटी छोटी मुलं लहानपणापासून त्यांच्या उद्योगात जातात, त्यांना वेगळ्या ट्रेनिंगची गरज नाही, बरोबर की नाही. पण आपल्याला बऱ्याच वेळा ह्या उद्योगाचं नॉलेज नसतं तर आपण ट्रेनिंग या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनाने कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. बहुतांश ट्रेनिंग शासनाचे मोफत असतात. फक्त मोफतच नाही तर त्याच्यामध्ये स्टायपेंड पण असतात. आता SC ST साठी तर आम्ही टोटल ते रेसिडेन्शियल प्रोग्राम असतात. शासन सगळं त्याचं रेसिडेन्शियलचा लॉजिंग बोर्डिंग सगळा खर्च त्या ठिकाणी ट्रेनिंगचा करत असते. तर अशा पद्धतीची भरपूर ट्रेनिंग व्यवस्था तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातनं आलेला आहात त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या संस्थेचं महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचं कार्यालय आहे. तिथं आपला जिल्हा प्रकल्प अधिकारी त्या ठिकाणी बसलेला असतो आणि हा जिल्हा उद्योग केंद्रात बसलेला असतो. जिल्हा उद्योग केंद्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊन तुम्ही MCDच्या प्रकल्प अधिकारी कोण आहे त्याची माहिती करून घ्या, त्याचा नंबर मिळवा. जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही अधिकाऱ्याचा काही सपोर्ट पाहिजे असेल किंवा तुम्हाला त्याचा नंबर मिळत नसेल, जाताना मी माझा नंबर तुम्हाला देणार आहे. तुम्ही मला फोन करू शकता, मला विचारू शकता. तुम्हाला तिथं मदत काय अपेक्षित असेल ती मदतीसाठी मी इथून त्याला फोन करू शकतो. कारण मी सिनियर पोस्टवरती काम करत होतो. महाराष्ट्रामध्ये जेवढे आमचे प्रोजेक्ट ऑफिसर आहे प्रत्येक जिल्ह्याला काम करतात सगळे माझे परिचयाचे आहे. तुमच्यापैकी एखादा धुळ्याहून आला असेल, तुम्हाला धुळ्यात मदत पाहिजे असेल, धुळ्यात तुम्हाला नक्की मदत मिळेल. तुमच्यापैकी एखादा सिंधुदुर्गवरून आले असेल, त्याला तिथं पाहिजे मदत पाहिजे तिथं त्याला मदत. एखादा मुंबईमध्ये राहत असेल, मुंबईमध्ये मदत पाहिजे असेल, मुंबईमध्ये आपलं ऑफिस आहे. MNFच्या बरेच कार्यकर्त्यांचे मला फोन येतात. मी 5-6 आत्तापर्यंत मिटिंग अटेंड केलेले आहेत. तर बरीच लोक या ठिकाणी मदत करतात. तुमच्यापैकी जर कोणाला काही मदत पाहिजे असेल ती मदत नक्की या ठिकाणी देऊ. आपली जी संस्था आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ज्याला MCED असं म्हटलं तर मी 1-2 मिनटं संपवतो. MCED म्हणजे काय, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. ही कुठलंही प्रायव्हेट ऑफिस नाही, ही डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीची संस्था आहे. आपलं हेड ऑफिस औरंगाबादला आहे. महाराष्ट्रामध्ये 8 ठिकाणी आपली रिजनल ऑफिसेस आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्रात आपलं कार्यालय आहे. आमच्या 2 महत्त्वाच्या बॉडीज आहे. पहिली बॉडीज आहे ती म्हणजे गव्हर्निंग काउन्सिल. गव्हर्निंग काउन्सिलचे हेड हे डेव्हलपमेंट कमिशनर इंडस्ट्रीज असतात. हे पदसिद्ध. दर 3 वर्षांनी हे अधिकारी बदलतात, IAS अधिकारी बदलतात.
तर डेव्हलपमेंट कमिशनर इंडस्ट्रीज हे आमचे गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन आहे. एवढंच नाही तर आमची जी दुसरी महत्त्वाची कमिटी आहे त्याला एक्झिक्युटिव्ह कमिटी असं म्हटलं जातं, तर त्याला मराठीमध्ये कार्यकारी समिती असं म्हटलं जातं. तर ह्या कार्यकारी समितीचे चेअरमनसुद्धा हे MSIDC नावाचं एक महामंडळ आहे, महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्याला आपण मराठीमध्ये महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ म्हणतो. त्याचे MD मॅनेजिंग डायरेक्टर ही इज ऑल्सो IAS ऑफिसर. तर ते MD MSIDCचे MD MCDचे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चेअरमन आहे. तिसरी आमच्याकडे महत्त्वाची पोस्ट आहे ती म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. ते असतात सध्या यशवंत साहेब म्हणून आमचे औरंगाबादला त्या ठिकाणी बसतात एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून. ते तिथून पूर्ण राज्याचा कार्यभार पाहत असतात. त्याच्यानंतर माझी पोस्ट असती रिजनल ऑफिसर म्हणून, माझ्या अंडर म्हणजे मी आता रिटायर झालो पण रिजनल ऑफिसर पोस्ट असते. त्याच्यानंतर मग आमचे प्रोजेक्ट ऑफिसर असतात प्रत्येक जिल्ह्याला, आणि प्रत्येक जिल्ह्याचं जे काय प्रोजेक्ट ऑफिसर असतात त्याच्या अंडर किंवा 20-25 कोऑर्डिनेटर, ते कॉन्ट्रॅक्टवरती बरेचसे काम करणारे त्या ठिकाणी असतात. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं हे नेटवर्क आहे. मग तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची काय मदत पाहिजे असेल ती जरूर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. एवढंच नाही तर आपलं एक मंथली मॅगझिन आहे उद्योजक नावाचं, अतिशय चांगलं मॅगझिन आहे. मी म्हणतो तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये वगैरे तुम्ही जरूर त्या ठिकाणी घ्या, कारण आपली एक मानसिकता त्याच्यातनं तयार होते, नवीन नवीन गोष्टीची माहिती होते, यशस्वी उद्योजकांच्या सक्सेस स्टोरी आपल्याला वाचायला मिळतात. शासनाचं जे काय औद्योगिक धोरण या ठिकाणी नवीन येत असतं, बदलत असतं, त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला होत असते. काही महिला भगिनी पाठीमागं या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्यांना मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की 2017 साली खास महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक धोरण आणलेलं आहे. महाराष्ट्र सरकार हे देशातलं पहिलं सरकार असं आहे की ज्यांनी खास महिलांसाठी औद्योगिक धोरण आणलेलं आहे. महिलांना आता याच्यामध्ये एका वाक्यामध्ये सांगतो की हे जे काय महिलांसाठी औद्योगिक धोरण शासनाने आणलेलं आहे याचा मेन बेनिफिट काय आहे तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगतो. SC STला ज्या सुविधा आहे त्या सगळ्या सुविधा महिलांना आहे. कुठल्याही कास्टची महिला असो, उदाहरणार्थ SC STला MIDCमध्ये प्लॉट रिझर्व असतो की नाही, तसं सर्व महिलांना कुठल्याही जातीच्या महिला असू महिलांसाठी MIDCमध्ये प्लॉट राखीव आहे. आता तुम्ही सकाळी गायकवाड सरांकडून CMEGP PMEGPची माहिती तुम्हाला समजली असेल. त्याच्यामध्ये SC STला जेवढी सबसिडी आहे तेवढीच महिलांना सबसिडी आहे. ऐकले सकाळी तुम्ही, SC STला ग्रामीण भागामध्ये 35% सबसिडी आहे. कुठल्याही जातीची महिला असू तिला 35% ग्रामीण भागात सबसिडी आहे. SC STला शहरामध्ये 25% सबसिडी आहे, महिलांना पण 25% सबसिडी आहे शहरामध्ये. SC STला फक्त 5% स्वतःची इन्व्हेस्टमेंट करायची. ह्या दोन्ही स्कीममध्ये महिलांना फक्त स्वतःची 5% इन्व्हेस्टमेंट करायचे, 95% कर्ज मिळतं आहे, बरोबर की नाही. म्हणजे एवढं चांगलं धोरण आलेलं आहे. एवढंच नाही तर उद्योग सुरू झाल्यानंतर तुम्हाला लाईट बिल असेल त्याला आपण म्हणतो पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, वेगळ्या पद्धतीचे टॅक्सेसमध्ये त्याच्यामध्ये सूट मिळते. अगोदर ते ही सबसिडी मिळतीच, पण एवढंच नाही तर हा तुमचा उद्योग सुरू झाल्यानंतर सुद्धा PSI पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह असते शासनामार्फत. त्याच्यामध्ये बऱ्याच सवलती त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे. SC STला ठेवलेलं आहे, आपल्याला पण ठेवलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये जर व्यवसाय असेल A आणि B झोनमध्ये कुठल्याही पद्धतीच्या सबसिडी मिळत नाही, पण तुमचा उद्योग C, D आणि D+ झोनमध्ये जर या ठिकाणी जर असेल तर पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या सबसिडीज त्या ठिकाणी आहे. तर त्याचा पण तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे काही प्रश्न असेल तर तुम्ही जरूर मला या ठिकाणी विचारा, कारण जास्त मी या ठिकाणी बोलत नाही. 15 मिनटं ऑलरेडी होऊन या ठिकाणी गेलेले. जाता जाता फक्त एवढं सांगतो की उद्योगामध्ये व्यवसायामध्ये अतिशय मजा आहे. माझा 32 वर्षाचा MCDतला आणि अगोदर 5 वर्षाचा म्हणजे 37 वर्ष माझी नोकरी झाली. माझा 37 वर्षाचा नोकरीचा अनुभव काय सांगतो तर नोकरीमध्ये फक्त तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. जर तुम्हाला तुमची स्वतःची स्वप्न पूर्ण करायची असेल तर उद्योगाशिवाय व्यवसायाशिवाय पर्याय नाही. तर तुम्ही सर्वांनी उद्योगामध्ये व्यवसायामध्ये जा. तुम्हाला जी काय मदत लागेल ती मदत, आपली जी संस्था आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जरी मी तिथनं रिटायर झालेलं असलं तर त्या संस्थेने मला झोनल हेड नेमलेले आहेत. मुंबई रिजन, पुणे रिजन आणि कोल्हापूर रिजन या तिन्ही रिजनमधले साधारण 12 जिल्हे माझ्याकडे आहे. म्हणजे झोनल हेड म्हणून मला नेमलेलं आहे. मी आजही त्या संस्थेची असोसिएट या ठिकाणी आहे. तुम्हाला MCD मार्फत कुठल्याही पद्धतीच्या काय ॲक्टिव्हिटी राबवायच्या असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करू शकता. एवढंच नाही तर तुम्हाला कुठली मदत या ठिकाणी पाहिजे असेल तुम्ही मदतीसाठी मला पण फोन करू शकता. एवढंच नाही तर आपली जी संस्था आहे शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ही पण MNFची भगिनी संस्था आहे असं तुम्ही समजा.
आपल्याला एकत्र या ठिकाणी काम करायचे. तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही पद्धतीची काय मदत लागली, सहकार्य लागलं तर आपण एकत्र या ठिकाणी काम करणार आहोत. काही काळजी करायचं कारण नाही. शिकलगार साहेब आणि मी तुम्हाला सांगितलं की गेल्या म्हणजे 2000 नाही 1995 पासून आम्ही चांगले मित्र आहोत. 95 ते आता 2023 या ठिकाणी चालू आहे. किती वर्षे झाली? 27-28 वर्ष या ठिकाणी झालं की आमचं कंटिन्यू असोसिएशन आहे. आता मित्र म्हणून आमचं असोसिएशन आहे. तर आता ह्या दोन्ही संस्था आपण एकत्र या ठिकाणी कामाला सुरुवात करूया. तुमच्या मनात काही शंका प्रश्न असतील तर जरूर विचारा. झाकरी शिकलगार यांनी आणि तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी आग्रहाने बोलवलं आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी सुरुवातीला झाकीर शिकलगार साहेब आणि थोडासा मला उशीर झालेला असताना तुम्ही सगळ्यांनी मला सहन केलं आणि मला ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. आणि तुम्हा सर्वांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी मनापासून शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशन मार्फत या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच.